निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे शिवाजीनगर न्यायालयानं सुनावली कोठडी. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील दरोडे प्रकरणी पोलिसांची कारवाई. लड्डांच्या घरावर पाळत ठेवून माहिती देणाऱ्या देविदास शिंदेला पोलिसांकडून अटक. बीडच्या आहेर वडगावात जुन्या भांडणातून तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ काढल्याचा जाब विचारत केली मारहाण. पोलिसात गुन्हा दाखल, मात्र आरोपी अद्याप मोकाट. दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार का हे मला माहीत नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं सूचक विधान. उन्हाळ्यातही तुळजाभवानी मंदिरातील गोमुख आणि तीर्थकुंडाचे झरे वाहण्यास सुरुवात. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरावतीच्या कौंडिण्यपूरमधील माता रुक्मिणी मातेच्या पालखीचं दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान. 33 दिवसांचा पायी प्रवास करत पोहोचणार पंढरपूरला. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2710 वर. केरळमध्ये सर्वाधिक 1147 रुग्णांची नोंद. केंद्रीय आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर. भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींची भव्य रॅली. महिला सशक्तीकरण संमेलनात मोदींचं जंगी स्वागत. दौऱ्यावेळी विविध विकास कामांचं मोदी करणार उद्घाटन.